नांदगाव शहरात गॅस सिलेंडर सुरळीत असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान दिसत आहे। नागरिकांनी पॅनिक होण्याची गरज नाही। कोणीही अफवेवर बळी पडू नका। एजन्सीवर कोणीही गर्दी करू नका। बुकिंग झालेला गॅस टाकी घरपोच मिळत आहे। आपल्याकडे भरपूर स्टॉक असल्याचं अंबिका गॅस एजन्सी येथील प्रमोद वाघ यांनी सांगितलंय। सध्या काही ठिकाणी गॅस वितरणाबाबत संभ्रम निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिस्थिती स्पष्ट केली आहे। गॅस वितरणाची प्रक्रिया नियमितपणे सुरू असून नागरिकांनी संयम राखून अधिकृत माध्यमातूनच सिलेंडर बुकिंग करावे असे सांगण्यात आले। नागरिकांनी गॅस सिलेंडर बुकिंगसाठी उपलब्ध असलेल्या डिजिटल व दूरध्वनी सुविधांचा वापर करून घरबसल्या बुकिंग करावे व गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळून प्रशासनास सहकार्य करावे। गॅस बुकिंग झाल्यास 2 ते 3 दिवसाच्या आत आम्हाला गॅस टाकी घरपोच मिळत असल्यामुळे खूप मोठा दिलासा मिळाला असे नांदगाव शहरातील नागरिकांनी स्पष्ट केले। आम्ही राहणार नांदगाव मल्हारवाडी। आम्ही जेव्हा बी टाकी नोंदली तेव्हा आम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच टाकी मिळाली। आजही तसेच आम्ही काल टाकी नोंदली आणि आज आम्हाला मिळाली। टाकीचा तुटवडा अजून कधीही भासला नाही आणि आता पण नाही। जनतेला मी एवढंच सांगते की टाकीचा तुटवडा नाही आणि लोकांनी घाबरण्याचं भी कारण नाही, याची दक्षता घ्यावी। आम्ही नांदगाव मल्हारवाडी येथे राहतो आणि टाकी आज नोंदली तर उद्या आम्हाला लगेच टाकी मिळाली। अंबिका गॅस। नांदगाव तालुक्यात कुठल्याही प्रकारे गॅसची टंचाई नाही आहे। तुम्ही आपल्या रजिस्टर मोबाईलवरून बुक करा। बुकिंग झाल्यानंतर तुम्हाला घरपोच सिलेंडर येईल। बुकिंग सिस्टीम ही 25 दिवसाची आहे। जर तुम्ही 1 तारखेला सिलेंडर केलं तर पुढच्या 25 तारखेपर्यंत ते बुक होणार नाही आहे, याची काळजी घ्याने। आणि सगळ्यांना सिलेंडर घरपोच मिळून आहे आणि चालू आहे। सिलेंडरचा कुठल्याही प्रकारचा आपल्याकडे तुटवडा नाही आहे। ज्याची बुकिंग आली त्याला सिलेंडर डिलिव्हरी देणं चालू आहे। कोणीही पॅनिक व्हायची गरज नाही आहे। गव्हर्नमेंटकडे भरपूर स्टॉक आहे। सगळा स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे। एसपीआरटी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव।